नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 27 जुलै 2026. मित्रांनो, जवळपास संपूर्ण जुलै संपत आलेला आहे. अगदी जुलैचे 4 दिवस शिल्लक आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यात आणि विभागात कशा पद्धतीने पावसाचं वितरण झालेलं आहे. पावसाचे मुख्य 2 महिने संपलेले आहेत. त्यानंतर आता ऑगस्ट आणि सप्टेंबर अ, हे 2 महिने राहिलेले आहेत. खरं तर जुलै महिना हा देशातील राज्यातील सर्वात पावसाचा महिना असतो आणि अशा पार्श्वभूमीवर जुलै महिन्याने आपल्याला काय दिले त्या संदर्भातली माहिती पाहणार आहोत. निश्चित जुलै महिन्यामुळे पूर्व उतारावरील पश्चिम उतारावरील धरणं काही अंशी भरलेली आहेत. बहुतांश धरणाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणारा नाशिक जिल्ह्यामधली धरणं भरलेली आहेत. अकोले तालुक्यातील धरणं भरलेली आहेत. परंतु पावसाचं जे वितरण आहे हे अतिशय असमान आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत व येणाऱ्या 4 दिवसात कसा पाऊस असेल हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा, फॉलो करा. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, संपूर्ण देशभराचा पावसाचे वितरण सांगणारा हा मॅप आहे. आपण देशात किती पाऊस पडायला हवा होता आणि किती पडलाय. 389 मिलीमीटर पाऊस देशात पडणे अपेक्षित होते, परंतु पडला प्रत्यक्ष 331. म्हणजे जवळपास संपूर्ण देशभरात अद्यापही 15% पावसात तूट आहे. हे झालं देशाचं. आपण जर राज्यात पाहिलं तर मित्रांनो, राज्याची तूट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. राज्यात पाऊस पडणे 469 मिलीमीटर अपेक्षित होतं संपूर्ण राज्यात आणि पडला 454.4 मिलीमीटर. म्हणजे राज्यात फक्त मित्रांनो, या मॅपने भारतीय हवामान विभागामार्फत जी काही आकडेवारी समोर आलेली त्यांनी आपल्याला फक्त राज्यात 3% तूट दाखवलेली आहे. परंतु या 3% तुटीचं जर आपण चिरफाड केली तर मित्रांनो, प्रत्यक्ष आकडेवारी ही धक्कादायक आहे. कारण ही संपूर्ण राज्याची आहे. याचा अर्थ राज्यात सर्वत्र वितरण समान आहे असा होत नाही. तर मित्रांनो, आपण विभागावाईज जर पाहिलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये जो नंदुरबार पासून खाली कोल्हापूर पर्यंत जे जिल्हे येतात त्या ठिकाणी सर्वाधिक पावसाच्या नोंदी दाखवलेल्या, जवळपास 22% पाऊस त्या ठिकाणी जास्त झालेला आहे. असं या मॉडेल. तिथेच मित्रांनो वितरण असमान आहे. आपलं नंदुरबार, धुळे, जळगावकडे पावसाचं प्रमाण कमी आहे. खाली मित्रांनो जरी जास्त असेल, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात जरी पावसाचं प्रमाण अधिक असल्यामुळे ही तूट ही भरपाई जास्त झालेली, 20% झालेली आहे. मित्रांनो, कोकणामध्ये 4% पाऊस जास्त आहे आणि हा जो लाल कलर तुम्हाला दिसत आहे यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो या ठिकाणी विदर्भातील पूर्व पश्चिम विदर्भातला हा भाग आहे. या ठिकाणी मित्रांनो 426.7 मिलीमीटर होणं अपेक्षित आहे. प्रत्यक्ष पडला 315 मिलीमीटर, म्हणजे 26%ची तूट आहे. याचं वितरण मित्रांनो सर्वत्र सारखं नाही, लक्षात घ्या. म्हणजे अल निनोच्या पार्श्वभूमीवर अजून यापेक्षा आपण अल निनोचा अनुभव तरी काय घ्यायचा आहे आणि जास्त अनुभव घ्यायची आपली इच्छा आता नाही. मराठवाड्याचा जर विचार केला मित्रांनो, मराठवाड्यात सर्वाधिक तूट सध्या आहे. मराठवाड्यात 68 मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. पडला प्रत्यक्ष मित्रांनो 178 मिलीमीटर, म्हणजे 33% पेक्षाही जास्त ही तूट आहे. हे झालं मित्रांनो विभागाचं. परंतु प्रत्यक्ष जिल्ह्याची तूट जर पाहिली तर प्रत्येक जिल्ह्याची तूट ही 40च्या पुढे आहे. मित्रांनो, जालना जिल्ह्याची तूट 44% आहे. लातूर, धाराशिव हे यांची 48% पर्यंत तूट गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक मराठवाड्यातल्या जिल्ह्याची पावसाची तूट ही धक्कादायक आहे. म्हणजे हा जरी एकत्रित नकाशाचा ग्रीन असेल तर प्रत्यक्ष याची चिरफाड जर केली ना तर प्रत्येक गाव वाईज, विभाग वाईज आणि तालुका वाईज तुटीमध्ये प्रचंड प्रमाणात तफावत आहे. मित्रांनो, माझ्या गोदाकाठची जर तूट पाहिली तर 60-70% पर्यंत गोदाकाठामध्ये पाऊस नाही म्हटलं तरी हरकत नाही, इतकी बॅड कंडिशन आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, एक जमेची बाजू या ठिकाणी काल LLC होतं त्याचं मित्रांनो आता डिप्रेशन मध्ये रूपांतर झालेलं. म्हणजे आतापर्यंत पहिलं डिप्रेशन हे आपल्या वायव्य बंगालच्या उपसागरात बनलेलं आहे, उत्तर बंगालच्या उपसागरात. मित्रांनो, तिचं इकडं
LLC मित्रांनो सक्रिय आहे. 20.8 नॉर्थ अक्षावृत्त आणि मित्रांनो 88.0 ईस्ट म्हणजे पूर्व रेखावृत्ताच्या दरम्यान ही या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम बनलेली आहे. मित्रांनो ही लो प्रेशर सिस्टीम जर महाराष्ट्रात आली तर निश्चित विदर्भ मराठवाड्याची टक्केवारी ही जी तूट आहे ती तूट भरून निघण्याची शक्यता तयार झालेली आहे. आणि ही तूट पूर्णपणे भरून निघणार नाही, परंतु काही अंशी निश्चित या लो प्रेशरमुळे डीप डिप्रेशन झालेले ते डिप्रेशन आहे, अजून डीप डिप्रेशन होणं बाकी आहे. त्यानंतर चक्रीवादळात रूपांतर सध्या तरी होण्याची त्याची शक्यता नाही. तर मित्रांनो याचा ट्रॅक पाहू आपण, कारण आपल्या हवामान चळवळीचे मित्र नेहमी सांगत असतात एखादं डिप्रेशन ही जिवंत प्रणाली आहे, तिचा शेवटपर्यंत आपण ट्रॅक सांगू शकत नाहीत. मित्रांनो वेगवेगळ्या मॉडेलने हे जे ट्रॅक दाखवलेले आहेत, पिवळा कलर हा मध्य प्रदेशकडे घेऊन जातो, लाल कलर मित्रांनो मध्य प्रदेशकडून जातो आणि हा निळा कलर जो आहे हा महाराष्ट्रावर मित्रांनो पूर्व विदर्भावर हा ट्रॅक दाखवत आहे. निश्चित या पद्धतीने जर आलं तर महाराष्ट्रातली पावसाची गरज भागेल अशी एक शक्यता तयार झालेली आहे. आता आपल्याला पाहावे लागेल, परंतु बहुतांश मॉडेल त्याला या पद्धतीने घेऊन जात आहेत. या दोन ट्रॅकवर सरळ महाराष्ट्रावर येण्याची शक्यता त्याची तशी कमीच आहे. त्यामुळे काय होईल, महाराष्ट्राचा जो उत्तरेकडला भाग आहे यामध्ये नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, पूर्व विदर्भातले जिल्हे, पश्चिम विदर्भातील जिल्हे या भागात पावसाचे प्रमाण चांगलं राहील. तुम्हाला त्याचा एकत्रित अंदाज 30 तारखेपर्यंत जर दाखवला तर मित्रांनो या मॅपवरून आपल्याला स्पष्ट लक्षात येतं या ठिकाणी तयार झालेली लो प्रेशर सिस्टीम ही अशा पद्धतीने मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळे राज्याचा पूर्व उत्तर भाग, उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर घाट आणि मित्रांनो मराठवाड्याचा उत्तर भाग यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना उत्तर, बुलढाणा वगैरे या भाग, हा माझे बुलढाण्याचे मित्र सातत्याने सांगतात की आमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही घेत नाहीत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये या सिस्टीममुळे चांगला पाऊस पडणार आहे. बहुतांश पूर्व आणि पश्चिम विदर्भात चांगल्या पावसाच्या नोंदी या सिस्टीममुळे होणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील मित्रांनो नंदुरबार, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये प्रचंड प्रमाणात पावसाची तूट आहे, ती भरून निघण्याची शक्यता या झालेली आहे. आमच्या अंतर्गत महाराष्ट्रात जालना दक्षिण, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, नांदेड, नांदेड, परभणी, हिंगोली. मित्रांनो नांदेड, परभणी, हिंगोली हे पूर्व मराठवाड्यातले जिल्हे असल्या कारणाने त्या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज हे असतात, लक्षात घ्या. या सर्व गोष्टीवर परिस्थितीवर मित्रांनो आपलं सातत्याने लक्ष आहे. कशा पद्धतीने वेगवेगळे मॉडेल मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रात पाऊस दाखवत आहेत. इथं पाहतो आपण, जर महाराष्ट्राचा मॅप पाहिला तर जवळपास संपूर्ण उत्तर महाराष्ट्र याच्यामध्ये अमरावती विभागात सर्वाधिक पावसाची नोंदी होण्याची शक्यता आहे. नागपूर विभागात सर्वाधिक पावसाची नोंदी शक्यता होणार आहे. नाशिक विभागात मित्रांनो यावर चांगला पाऊस होणार आहे. आणि जायकवाडी धरण मित्रांनो 31 जुलैपर्यंत हे 60% पुढे जाणार आहे. ऑगस्टमध्ये मित्रांनो ते 75 गाठणार आहे. तर एकूण जर पाहिलं तर पूर्व मराठवाडा या भागात पाऊस असेल. अंतर्गत भागातला हा काही भाग जर सोडला तर बहुतांश भागात पाऊस चांगला पडणार आहे. या सिस्टीममुळे पिकांना जीवनदान देणारा पाऊस असणार आहे. काही ठिकाणी मित्रांनो उत्तर महाराष्ट्राकडे नद्यांना पूर येऊन त्या ठिकाणचे जलसाठे सुद्धा भरू शकतात अशी परिस्थिती तयार झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आपण पावसाचं वितरण पाहू नाशिक जिल्ह्यातल्या, कारण नाशिक जिल्हा हा, अहिल्यानगर जिल्हा हा आमच्या नेहमीच पावसाच्या याच्यावर लक्षावर केंद्रावर असतो. नाशिक जिल्ह्यातल्या मित्रांनो पूर्ण पश्चिम भागामध्ये पावसाच्या जबरदस्त नोंदी होणार आहेत या 31 तारखेपर्यंत. यामध्ये पुन्हा इगतपुरी, घोटी, त्र्यंबक, सूर्यमाळ या भागात पाऊस पडला तर मित्रांनो हे पाणी संपूर्ण गंगापूर धरणात, दारणा धरणातून सरळ नादूर मध्वेश्वर मार्गे जायकवाडीत दाखल होतं आमच्या या प्रतिष्ठान पैठण या ठिकाणी. आणि मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात जबरदस्त पाऊस पडणार आहे. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता तयार झालेली आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर मुंबई या परिसरात पाऊस पडणार. परंतु मित्रांनो हा अंतर्गत महाराष्ट्र आहे आपला. या ठिकाणी वर्धा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी चांगल्या पावसाची नोंदी दिसतात. मित्रांनो हा जालना जिल्हा आहे, आपल्याला फिकट कलर दिसतो. जालना जिल्ह्यात सुद्धा या मॉडेलने हलका ते मध्यम पाऊस दाखवलेला आहे. कसा पाऊस पडेल हे आपल्याला सातत्याने पाहावे लागेल. अहिल्यानगरमध्ये चांगला पाऊस दाखवलेला आहे मित्रांनो, नंदुरबारमध्ये चांगला पाऊस दाखवलेला आहे. इकडं मित्रांनो धुळे वगैरेचा भागात जरा थोडासा कमी पाऊस दाखवलेला आहे. या सर्व इकडे जर आपण पाहिलं धाराशिवकडे चांगला पाऊस दाखवलेला. फक्त अंतर्गत महाराष्ट्रात जालना जिल्हा मित्रांनो थोडासा कमी पाऊस या मॉडेलने दाखवलेला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो या सिस्टीमचा ट्रॅक आपण जर पाहिला तर तो उत्तर महाराष्ट्राकडून जातोय. पहा मालेगाव वगैरे या साईडकडे जबरदस्त पावसाच्या नोंदी होतील. अकोला, अमरावती या भागाकडून ही सिस्टीम मध्य प्रदेश मार्गे गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा संपूर्ण उत्तर भाग, त्याचबरोबर जालना वगैरे या मॉडेलने दाखवलेला आहे. या पद्धतीने जर याचा ट्रॅक गेला तर निश्चित मित्रांनो मराठवाड्यातील पावसाची गरज ही भागणार आहे आणि काही अंशी जी तूट आहे 33-34% मराठवाड्यातली ती निश्चित कमी होईल. जायकवाडीसारख्या मोठ्या जलाशयामध्ये पाणी जमा होईल. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.